महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। की जे काय कर्जमाफी सरकारने दिलेली आहे त्याच्यामध्ये अनेक अटी टाकल्या होत्या आणि सहजपणे या सरकारला कमी शेतकऱ्याला लाभ देऊन फक्त आम्ही कर्जमाफी दिली असा सांगण्याचा प्रयत्न त्यांना करायचा होता। उपोषण केल्यामुळे आता लोकांना तो विषय कळालेला आहे की हे सरकार आपल्याला फसवतं होतं आणि मग सरकारने आम्हाला शब्द दिला होता ते सुद्धा पंढरपूरच्या पवित्र भूमीमध्ये की आपण चर्चा करू। पण दुर्दैव असं त्यांनी चर्चा सुद्धा तिथे केलेली नाही। चर्चा काही आमच्यासाठी करा असं म्हणत नव्हतं, पण शेतकऱ्यासाठी करा। आता हे आंदोलन आम्ही आता उभं करत आहोत। आमचं एवढंच म्हणणं आहे की कर्जमाफी जी तुम्ही दिलेली त्याच्या ज्या काही अटी आहेत आणि त्याच्यामुळे जो काही शेतकऱ्यांवर 70% शेतकऱ्यांवर अन्याय होतो त्या अटी तुम्ही काढाव्या, ज्याच्यामध्ये 2019 शेतकऱ्याची गद्दारी ज्या सरकारने केलेली त्याच्यासाठी हे आंदोलन आहे। कुठेतरी वाटतंय की सरकार आज काही ना काहीतरी जाहीर करेल ज्याच्यामुळे 40 लाख शेतकऱ्यांना त्या गोष्टीचा फायदा होईल। शेवटचा प्रश्न, मराठवाड्याच्या राजधानीवर सरकारला काही इशारा असणार आहे का? त्यांना इशारा एवढाच आहे की आता आम्ही जेव्हा आंदोलन करू ते आंदोलन तुम्ही दडपण्याचा प्रयत्न जर केला तर मग आम्ही जेलबरोबर आंदोलन इथं करणार आहोत आणि इथं हे फक्त ट्रायल असणार आहे। पिक्चर नंतर आम्ही दाखवून देऊ आणि त्याच्याचबरोबर आम्ही विदर्भामध्ये सुद्धा आंदोलन मोठं उभं करू शकतो। त्यामुळे अजून काय विषयाला ताणू नका, आजच्या आज निर्णय घेणं हे फार महत्त्वाचं आहे।